नमस्कार. आज आपण अगदी झटपट तयार होणारी झणझणीत चमचमीत अशी अंडा बुर्जी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने आज आपण इथे अंडा बुर्जी ही रेसिपी बनवणार आहोत. तर ही अंडा बुर्जी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर, ब्रेडबरोबर किंवा अगदी पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आज आपण अगदी झटपट तयार होणारी चमचमीत अशी अंडा बुर्जी बनवणार आहोत. तर इथे आपण अंडा बुर्जी ही 2 अंड्याची बनवणार आहोत. अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. धुवून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये अशा पद्धतीने आपण फोडून घेणार आहोत. तर इथे अंडी दोन्ही आपण फोडून झालेली आहेत. तर इथे आपण थोडे मसाले मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा बनवलेला आहे. तर ह्या ठेच्यामुळे खूप छान अशी चव येते. चवीनुसार मीठ आणि अगदी 2 चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. तर इथे आता अंडी छान आपण फेटून घेणार आहोत. तर इथे आता 1 मिनिटभर आपण अंडी छान फेटून घेणार आहोत, म्हणजे मसाले छान मिक्स होतात. तर इथे अंडी आपण फेटून झालेली आहेत आणि मसाले छान मिक्स करून झालेले आहेत. तर आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे एकदम गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 1 छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. तर इथे लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि साधारण तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर पाव चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर या तेलामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. इथे तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर वापर करा, नसेल तर नाही केला तरीसुद्धा चालेल. इथे फक्त आपल्याला अंड्याची जी पोळी आपण बनवतो त्याला फक्त रंग येण्यासाठी आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तर इथे आपल्याला अंड्याची पोळी बनवायची नाही आहे, तर अशा पद्धतीने आपण अंड्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला अंड्याचे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत. आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीमुळे खूप छान अशी चव येते या अंड्याच्या पोळीला. नक्की अशा पद्धतीने एकदा ही अंड्याची पोळी बनवून बघा. तर इथे आपण अंड्याच्या पोळीचे छोटे छोटे असे तुकडे बनवलेले आहेत आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर अगदी 1 मिनिटभर आपण अशा पद्धतीने कढईमध्ये परतवून घेणार आहोत. तर इथे आता अंड्याची पोळीचे तुकडे करून झालेले आहेत, ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आता अंड्याची पोळीचे तुकडे आपण एका डिशमध्ये काढून झालेले आहेत आणि आता आपण त्याच कढईमध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक मोठा चिरलेला कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा छान सतत ढवळत राहायचं, म्हणजे छान सर्व बाजूने तळला जातो. तर अशा पद्धतीने आपण इथे कांदा छान तळून झालेला आहे. तर इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे. तर इथे कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो आता छान आपण परतवून घेणार आहोत. तर अगदी एकजीव होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे, म्हणजे बुर्जी छान तयार होते. तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आपण इथे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचा जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो आपण इथे वापरणार आहोत. तर ह्या ठेच्यामुळे खूप छान अशी चव येते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे. तर हाच ठेचा तुम्ही अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून जाडसर असा ठेचा तयार करून घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी खलबत्त्यामध्ये जाडसर असा ठेचा तयार करून घेतलेला. तर ह्या ठेच्यामुळे खूप छान अशी बुर्जीला चव येते. नक्की रेसिपी बनवून बघा. तर इथे आता कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण 1 चमचा मिरची पावडरचा वापर करणार आहोत. तर ही तिखटवाली मिरची पावडर आहे. तुम्हाला जर झणझणीत आवडत असेल तर तुम्ही मिरची पावडरचा कमी अधिक जास्त वापर करू शकता. तर इथे लक्षात ठेवा, इथे आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. तर झणझणीत अशी ही बुर्जी तयार होते. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे. तर इथे आपण 1 चमचा लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे. तर इथे आता आपण मसाले छान परतवून झालेले आहेत आणि साधारण तेल सुटलेलं आहे. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे आणि इथे आता चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे. तर लक्षात ठेवा, अंड्याची पोळी बनवताना सुद्धा आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे. तर इथे आता मीठ टाकल्यानंतर आपण मसाला छान परतवून घेणार आहोत. तर इथे आता मसाला छान परतवून झालेला आहे. तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बुर्जी बनवून बघा. अतिशय चविष्ट आणि अगदी चमचमीत झणझणीत अशी ही बुर्जी तयार होते.
तर इथे बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. तर इथे आता कोथिंबीर परतवून झालेली आहे आणि आपण जी अंड्याची पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता अंड्याचे पोळीचे तुकडे मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत. तर इथे 1 मिनिटभर आपण इथे आता छान बुर्जी आपण परतवून घेणार आहोत. तर इथे अगदी 1 मिनिट झालेलं आहे आणि बुर्जी छान आपण परतवून झालेली आहे. बुर्जी परतवून झाल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर इथे आपली ही चमचमीत झणझणीत अशी बुर्जी तयार झालेली आहे. तर ही बुर्जी तुम्ही अगदी चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा अगदी ब्रेड आणि पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आपली ही बुर्जी छान तयार झालेली आहे आणि एका डिशमध्ये काढून झालेली आहे. तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये. मी तुम्हाला